ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानमात्रतेच्या आहेपणाचा स्वीकार करावा या मतावर आक्षेप. उभी आहे 32वी. निखळ ज्ञानमात्रता ही शून्यावस्था नाही असे ज्ञानदेवांनी दिवा व दिवा मालवणारा, निद्रा व जागृती, घट व घटाचे नाही पण या दृष्टांतांनी स्पष्ट केले. पण तरीही पूर्व पक्षाचं समाधान झालं नाही, म्हणून तो शंका घेण्याला कारण काय आहे ते पुन्हा सांगत आहे. ज्ञानदेव सांगतात, परी आणि का आपण या न पुरव विष होवावया म्हणून न असावया कारण की. ज्ञान मात्र हे दुसऱ्यास किंवा आपले आपणास जाणण्याचा विषय होत नाही. ते जर विषय होत नसेल तर ते नाही असे मानले तर काय बिघडले. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, स्वरूप ते कोणा आणि का विषय स्वभावे ना होय जाणावय. किंवा जाणे ना ते आपण असी जरी ते सर्वांशी जाणतेच म्हणून ते होय नित्य सनातन स्वभावे चिद्घन स्वयंसिद्ध. या ओवीत असावया कारण की आणि न असावया कारण की असे दोन पाठभेद आहेत. न असावया कारण की असा पाठभेद स्वीकारला तर ते ज्ञान मात्र इतरांना व आपल्यालाही पूर्णपणे आकलन होत नसल्यामुळं आत्मा नाही असं म्हणावं लागतं असा पूर्व पक्षाचा आरोप सिद्ध होतो. उलट असावया कारण की हा पाठभेद स्वीकारला तर ज्ञान हे दुसऱ्याचा किंवा आपला स्वतःचा विषय होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय दुसऱ्या कोणाला नाही, स्वतःचा स्वतःलाही येऊ शकत नाही. म्हणून शून्यवादी म्हणतात त्याप्रमाणे ते मुळीच नाही असं ठरत नसून आहेपणाची जाणीव घेऊ शकत नाही. हे जे आपल्याला कळते तेच ज्ञानाच्या अस्तित्वाची सिद्धी करण्यास कारण होत असते असा विधानात्मक अर्थ होतो. पु. देशपांडे यांनी वस्तूचे विलक्षणपण असण्याचे कारण काय आहे ते या ओवीत सांगितलं आहे असं म्हणतात. त्या चिन्मात्र वस्तूचे असून नसल्यागत व नसून असल्यागत जे विलक्षण असणे आहे ते आपल्या व दुसऱ्यांच्या ज्ञानाचा विषय होत नाही, ते त्या पलीकडचे आहे, हेच त्या वस्तूच्या विलक्षणत्वाचे कारण आहे असा अर्थ करतात. ज्ञानदेवांची येथील खंडन मंडनात्मक भाषा पाहिली की या ओवीत पूर्व पक्षाचा आरोप आहे असंच मानावं लागतं व त्या आरोपाचे खंडन ते पुढील ओवीपासून करणार आहेत. त्यामुळे या ओवीत न हे पद स्वीकारावं असं वाटतं. पूर्व पक्षाचं म्हणणं आहे की तुम्ही जे म्हणता की ते ज्ञान मात्र दुसऱ्याचा किंवा आपलाही विषय होऊ शकत नाही, हीच गोष्ट ते नाही असे मानण्याला कारणीभूत होते. म्हणूनच आम्ही ते ज्ञान मात्र नाही म्हणजे काही नाही म्हणजे शून्य आहे असं म्हणतो. ते जर ज्ञानाचा विषयच होत नसेल तर ते आहे असे का म्हणावे, तर ते नाही असे म्हणणेच योग्य ठरेल असा पूर्व पक्षाचा आरोप सांगून ज्ञानदेव पुढे त्याचे खंडन करण्यास सिद्ध झाले आहेत. ज्ञानदेवाने ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे असं 22व्या ओवीत म्हटलं होतं. ते ज्ञान मात्र ज्ञानपणे विण आहे या त्यांच्या सिद्धांतावर येणाऱ्या आक्षेपांचे खंडनच ते विस्तारानं करत आहेत. सर्व काही शून्य आहे असा पूर्व पक्षाचा आक्षेप आहे आणि विषय न होणे या आधारावर तो आपले म्हणणे सिद्ध करत आहे. वादी विचारतो की कोणतीही गोष्ट आहे असे आपण केव्हा म्हणतो, तर ती आहेपणाने प्रत्ययास येईल तेव्हा. पण तुम्ही तर म्हणता की ती दुसऱ्याच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर ती वस्तू स्वतःच्या ज्ञानाचाही विषय होत नाही, म्हणूनच ती वस्तू नाही असंच मानावं लागतं, म्हणजे आमचा शून्यवादच खरा ठरतो. अशा प्रकारे ज्ञानदेवांच्या सिद्धांतांच्या आधारेच वादी पक्षाने शंका घेतली आहे असा आक्षेप मांडून ज्ञानदेव पुढील ओवीपासून त्याचे दृष्टांताने खंडन करणार आहेत. डोंगरे वगैरे टीकाकारांनी असावया कारण की असा पाठभेद स्वीकारलेला आहे आणि म्हणून त्याचे स्पष्टीकरण करताना ते म्हणतात की ते ज्ञान मात्र जरी कोणाचा विषय होत नसले तरी सर्व प्रकारच्या आहे नाहीपणाचा बोध घेण्यास तेच कारण असल्यामुळं त्याच्या आहेपणाचा स्वीकार करावा लागतो. पूर्व पक्षाला वाटतं की ज्ञानपणे विण ज्ञान मात्र नाहीच म्हणून ते शून्यवत आहे. पण असा हा नाहीपणाचा प्रत्यय तरी कसा आला, त्या नाहीपणाचे ज्ञान तरी कसे झाले. नाहीपणाचे ज्ञान ज्या अर्थी झाले त्यावरूनच ज्ञानपणे विण ज्ञान मात्र आहे असंच सिद्ध होतं. त्याचा सर्वथा अभाव आहे असं म्हणता येत नाही. उलट नाहीपणाचा प्रत्यय येत असेल
तर तो प्रत्ययच ज्ञानाचे अस्तित्व सिद्ध करण्यास कारणीभूत होतो. ज्ञान हे एकमेव द्वितीय आहे. ते विषयी रूपाने दुसऱ्या कोणाचा विषय होऊ शकत नाही. ते स्वतः केवळ असणेपणाने असल्यामुळं ते स्वतःचाही विषय होऊ शकत नाही. कारण विषय होणे म्हणजे द्वैत स्वीकारणे, परंतु सर्व प्रकारच्या आहे नाहीपणाचा बोध होण्यास तेच कारणीभूत होत असते. त्यामुळे त्याच्या आहेपणाचाच स्वीकार करावा लागतो. त्यामुळे सर्वम शून्यम हे जे बौद्ध मत आहे ते सर्वथा निर्मूल आहे हेच समजून येते. स्वामीजींनी म्हणून असावया कारण की असा पाठभेद स्वीकारला आहे असं दिसून येतं. स्वामी सांगतात की त्यामुळे ते स्वभावतःच कोणाच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही आणि स्वतःचाही विषय होऊ शकत नाही. पण तरी ते सर्व काही जाणतेच, कारण ते स्वरूप नित्य, सनातन, चिदघन व स्वयंसिद्ध आहे. ज्ञानदेव पुढे ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.